नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र जिथे सर्वाधिक नागरीकरण आहे म्हणजे अर्बनायझेशन आहे, जवळपास 44% नागरीकरण हे महाराष्ट्राचं झालेलं आहे. अशा वेळी बांधकाम क्षेत्रात खास करून मोठ्या संख्येनं स्थलांतरित मजूर महाराष्ट्रामध्ये कामाला येतात. मुंबई, ठाणे हा परिसर असेल, नाशिकचा परिसर असेल, पुणे, पिंपरी चिंचवड, सातारचा परिसर असेल, तसंच नागपूर, औरंगाबाद ही जी मोठी शहरं आहेत, इथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर कामाला येतात. आज हे 6 लाख परप्रांतीय मजूर त्यांच्या मुलुखात, त्यांच्या प्रांतांना जाण्यास इच्छुक आहेत, आतुर झालेले आहेत. काही पायी निघालेले आहेत, काही मिळेल त्या साधनानं अनधिकृतपणे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि बहुतेक जण अजूनही प्रतीक्षेत आहेत की श्रमिक ट्रेन सुटतील, त्यातून इक्का करून का होईना आपण आपापल्या गावी परत जाऊया. त्यांना परतीची ओढ लागलेली आहे, पण या परतीच्या यातना फार क्लेशदायक आहेत. त्याच टिपण्याचा प्रयत्न कालपासनं झी 24 तासनं केलेला आहे. ठिकठिकाणी परतीच्या यातना कशा क्लेशदायक आहेत याचं चित्र समोर आलेलं आहे. पण त्यापेक्षाही जर का महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते असं म्हणत असतील की राज्यातलं जे नेतृत्व आहे ते पॉलिटिकल राजकीय प्रभुत्व असलेलं नेतृत्व दिसलं पाहिजे, तर मग देशात तर खूप मोठं राजकीय प्रभुत्व असलेलं नेतृत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपात आहे. लॉकडाऊन 24 मार्चला जाहीर झाला, त्यापूर्वी या स्थलांतरित मजुरांचा विसर असा कसा केंद्र सरकारला पडला, त्यांचा विचार झाला नाही का? आणि आता जर का श्रमिक ट्रेन्स ह्या ठिकठिकाणाहून सोडल्या जात असतील, तर या श्रमिक ट्रेन्समधून जे परप्रांतीय मजूर महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून बाहेर चाललेले आहेत, त्यांना सोडताना किंवा त्यांना नेताना इतका यातना केंद्र सरकारला आणि त्या सरकारांना का होत आहे? उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वॅब टेस्ट केल्यानंतरच त्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना त्या राज्यातून परत घेऊ. महाराष्ट्रात 5 लाख उत्तर प्रदेशचे स्थलांतरित मजूर काम करतायत, तिथे अडकून पडलेले आहेत. अशावेळी त्यांना जर का बाहेर पाठवायचं असेल तर उत्तर प्रदेशचा मार्ग बंद आहे. बिहार, ओरिसा, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड इथले मजूर महाराष्ट्रातून जात आहेत, पण उत्तर प्रदेश मात्र त्यांच्याच नागरिकांना किंवा त्यांच्याच मजुरांना परत घेण्यास नकार देते. अशा वेळी हा प्रश्न खूप क्लिष्ट बनलेला आहे, गुंतागुंतीचा बनला आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची. कोरोना से नहीं मरेगा तो भूखमरी से मरेगा, रास्ते में मरेगा या फिर जाके आगे मरेगा, मरना तो सुनिश्चित है. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप आहेत, कामगार नेते आहेत. तसंच आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार डॉक्टर मनीषा कायंदे आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत. आपल्यासोबत कम्युनिस्ट नेते सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड सुद्धा आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत मुंबई आणि लखनौमध्ये काम करणाऱ्या पत्रकार कांचन श्रीवास्तव आहेत. त्यांनी अनेक वेळा मजुरांची कैफियत त्यांच्या पद्धतीनं लेखणीतून मांडलेली आहे. त्यांनाही आपण विचारणार आहोत की उत्तर प्रदेश सरकारची ही जी भूमिका आहे ती का उत्तर प्रदेश सरकारने घेतली आहे. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी आम्ही श्रमिकांची कैफियत टिपलेली आहे. महाराष्ट्राला लागून जो परिसर आहे, जिथे हे परप्रांतीय मजूर जे स्थलांतरित झालेले आहेत, आता परत ते जात आहेत आणि जाण्याचा मार्ग हा खूप खडतर आहे. परतीच्या यातना ह्या खूप क्लेशदायक आहेत. त्या टिपण्याचा प्रयत्न केला. आमचे नागपूरचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर जबलपूर मार्गावरती काय परिस्थिती आहे, तिथे काय चाललंय हे सांगितलेलं आहे. बघा, आपण नागपूर जबलपूर महामार्गावर आणि तिथलं हे थेट दृश्य दाखवतोय. मिळेल ते साधन मिळत हे श्रमिक आहेत, दक्षिणेकडील राज्यांकडून तेलंगणा, बंगळुरू, हैदराबाद इथून निघालेले सगळे मिळेल ते साधन मिळून निघत आहे. अनेक जण पायी निघाले आहे. रणरणट ऊन आहे नागपूरचं आणि आपण बघू शकतो हे ट्रकवर कशा पद्धतीने चढत आहे. फार हिलावणारं हे संपूर्ण दृश्य आहे. लहान तानुल्यांना घेऊन अनेक जण निघालेले आहे. आपण बघू शकतो इतकी गर्दी आहे. इथे सोशल डिस्टन्सिंगचा विषय नाही, प्रत्येकाला एकच ध्यास लागलेला आहे की आपण आपल्या घरी कधी पोहोचतो.
इथून जवळपास अनेक जण शेकडो किलोमीटर पायी चालत आले आणि इथून त्यांना शेकडो किलोमीटर उत्तरेकडे जायचं आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये पोहोचायचं आहे. काही छत्तीसगड, मध्य प्रदेशमधले सुद्धा याच्यातले काही श्रमिक आहे. आपली लॉकडाऊन नंतर जी स्थिती निर्माण झाली त्याच्याकडले पैसे संपले, त्यामुळे हे सगळेजण आपापल्या गावाकडे निघालेले आहे. आणि त्याचंच हे अतिशय बोलकं असं दृश्य आहे. कशा पद्धतीने सगळेजण त्या ट्रकवर चढलेले आहे आणि इथून ते पुढे जात आहे याचं हे दृश्य आहे. असा हे दृश्य अनेक ठिकाणी आपल्याला संपूर्ण या महामार्गावर, नागपूर जबलपूर महामार्गावर आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा दिसलेलं आहे. अगदीच तानूला 2 बाळ आहे आणि कशा पद्धतीने घेऊन चाललेले आपण बघू शकतो. अगदी मन पिळवटून टाकणारं हे सगळं दृश्य आहे. अतिशय भयावह स्थिती आहे. खरं तर शासनाकडून सांगण्यात येतं की गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, पण हे दृश्य जे आहे ते सगळं काही सांगून देत आहे. आणि अतिशय तानुल्यांना कशा पद्धतीने नेतात आहे. खरं 40-42 डिग्रीचं टेम्परेचर आहे. बाहेर निघणं अवघड आहे, पण घरी जायचं आहे प्रत्येकाला, त्याची घाई आहे. हेलावून टाकणारं, पिळवटून टाकणारं दृश्य आहे. पांजरी टोल नाक्यावरून मंगेश हस्तकसह अमर काणे, नागपूर. नागपूरला जी दृश्य आहेत तीच मुंबई आणि नाशिक महामार्गावर सुद्धा आहेत. आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी ही दृश्य टिपलेली आहेत. त्यांनी सुद्धा श्रमिकांची कैफियत त्यांच्या पद्धतीने मांडली आहे. बघा. यहाँ पे रहने वाले और अभी कहाँ जा रहे हैं? गोरखपुर जाने वाला हूँ, बस ही रहते थे। वहाँ पे आप क्या काम करते थे? कड़िया काम करते थे। लेकिन पैदल क्यों जा रहे हैं? क्यों रेलवे से क्यों नहीं जा रहे, बस से क्यों नहीं जा रहे? मजबूरी है ना सर, 4 दिन पहले ही फॉर्म डाल चुके हैं, फिर भी कोई रिजल्ट नहीं आया, तो क्या करें, मजबूरी में पैदल जाना ही पड़ेगा। ये भिवंडी में लूम चलाता हूँ ना। अच्छा जी जी, मतलब भिवंडी का रहने वाले आप? अच्छा। और अभी वहाँ पे कुछ काम बचा है क्या? कुछ काम नहीं है, ना खाना है, ना कंपनी पैसा दे रही है, ना कुछ नहीं दे रही है। छोटे छोटे बच्चे हैं, क्या खिलाऊं, क्या करूं, तो पैदल ही चल रहा हूँ। लेकिन वहाँ पे नहीं रुकने का आपने फैसला क्यों किया? अरे जब कुछ है ही नहीं खाने पीने का तो क्या करेगा आदमी, जाएगा ही ना। कोरोना से नहीं मरेगा तो भूखमरी से मरेगा, रास्ते में मरेगा या फिर जाके आगे मरेगा, मरना तो सुनिश्चित है। खाना और पीने का इंतजाम कहाँ पे होता है? बस ऐसे रास्ते में अपने जो लिए थे खाने पीने के लिए वही खा पी रहा हूँ अभी तक, जो गुजरा जहाँ तक तब तक खा रहे हैं, फिर देखा जाएगा। हम लोग पूरा एक गांव के ही एक निवासी, उत्तर प्रदेश के ही निवासी हैं और अलग अलग ज़िले के रहने वाले हैं। यहाँ पे हम लोग को बहुत असुविधा हो रही है, कंपनी से भी कोई हेल्प नहीं मिल रहा है और गवर्नमेंट की तरफ से भी कोई मदद नहीं मिल रही है। भूखे रह के बच्चे लोग, क्या करूं? लेकिन ये दिन में कैसे खाना मिलता है और पानी मिलता है, कहाँ पे मिलता है? अभी सुबह में नाश्ता मिला है, पानी भी मिला है। हाँ। तो आप रेलवे से क्यों नहीं जा रहे? क्योंकि उधर भीड़ बहुत है। हाँ। इधर पैदल जाऊंगी, गांव पहुंच जाऊंगी। श्रमिकांची कैफियत आहे, त्यावरच चर्चा आहे. आपल्यासोबत डॉक्टर DL कराड आहेत, कामगार नेते आहेत. डॉक्टर DL कराड, आत्ता एका श्रमिकाचं वाक्य खूप महत्त्वाचं होतं. मला असं वाटतं की तोच प्रश्न असावा. कोरोना से नहीं मरेंगे तो भूखमरी से मरेंगे, आणि म्हणून आम्ही आमच्या मुलखात परत चाललो आहोत. काय वाटतं, ही जी परत चाललेली मानसिकता आहे, त्यांनी लॉकडाऊनचे 40 दिवस बघितलेले आहेत, हे परत येतील असं वाटतं? आणि जर का हे परत आले नाहीत तर मग काय होऊ शकतं? खरंच आशिष, अत्यंत हृदयद्रावक असं चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिसून येत आहे. कधी कधी असं वाटतं की खरंच आपण 21व्या शतकामध्ये आहोत का? आणि हा जो देश आहे, चमकणारा देश, लखलखणारा हा आपला भारत देश, या भारत देशामध्ये माणसं 100, 200, 400 किलोमीटर पायी चालत जातात आहे. लोकांनी निवडलेली सरकार आहेत, केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, परंतु महिला आहेत, लहान मुलं आहेत, गरोदर माता आहेत, अशी सगळी माणसं ही सैरभैर झालेली आहेत, अस्वस्थ झालेली आहेत. ह्या सगळ्या घटना हे चित्र काय दाखवत आहेत? हे चित्र दाखवत आहेत की आम्हाला करोना झाला तरी चालेल, परंतु आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला 24 तारखेला लॉकडाऊन लागू झाला, मी टीका करण्यासाठी बोलत नाही, कधी कधी आमच्या राजकीय मित्रांना राग येतो, परंतु आपण राजकारणाकडे पलीकडे जाऊन आपण विचार करायला पाहिजे.
की 24 तारखेला लॉकडाऊन झाला, 4 तासाची मुदत मिळाली आणि ह्या गोरगरीब माणसं जिथं होती तिथं अटकली. समृद्धी महामार्गावर काम करत होती तिथं अटकली, बिल्डिंगच्या साईटवर होती तिथं अटकली, झोपडपट्टीमध्ये अटकली, कारखान्यामध्ये अटकली आणि रुग्ण जे उपचारासाठी आले होते ते अटकले. भयानक अशी परिस्थिती. कोणाला संधी नाही मिळाली की हे लॉकडाऊनला तोंड देण्यासाठी स्वतःला तयार करण्याची संधी मिळाली नाही. माझं असं मत आहे, प्रामाणिक मत आहे की केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला, मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतला, विचारपूर्वक नाही घेतला. मला त्या नोटबंदीच्या निर्णयाची आठवण होते आणि लोकांना जसं त्या काळामध्ये 100 लोकांचा प्राण गेला, लोकांना त्रास सहन करावा लागला, तशीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की आपल्याला काही मानवी संवेदना आहेत की नाही याचा विचार सरकारने सगळ्यांनी करायला पाहिजे. का जात आहेत ती? माझं असं मत आहे, एका प्रवासी मजुरांनी असं म्हटलं की कंपनी पैसा नहीं देती है, खाने को कुछ नहीं है, क्या करेंगे, मरेंगे, कोरोना से मरेंगे. म्हणजे याचा अर्थ काय की ज्यांच्याकडे हे काम करत होते ते त्यांना सुद्धा पोसत नव्हते. महाराष्ट्रामध्ये मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये परिस्थिती हाताळण्यासाठी शासन प्रशासन खरोखर प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मी काही शिवसेनेचा समर्थक नाही आहे, परंतु जे दिसतंय अत्यंत शांतपणे ते मार्गदर्शन करतायत, आहे त्या साधनांशी प्रयत्न करतात आहे. परंतु मला असं वाटतं की काय करायला पाहिजे होतं, ही माणसं का जातात आहे त्याचं मुख्य कारण आहे त्यांच्याकडे थोडाफार जो शिधा पाणी होता. मी आशिष मुंबई, पुणे, कल्याण, भिवंडी, औरंगाबाद, नागपूर ह्या सगळ्या लोकांशी संपर्कात आहे. माझे सगळे कार्यकर्ते ह्या कामामध्ये लागलेले आहेत आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती आहे. लोक म्हणतात आहे की 2 दिवसापासून खायला नाही आहे. मी तुमच्या शोला बसत होतं त्यावेळेला मला तेच फोन येत होतोय. मी म्हटलं 6 वाजता बोले, तर आपण अन्न नाही देऊ शकत आहे. आज सकाळी मी डिझास्टर मॅनेजमेंटच्या प्रमुखांशी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की 17 लाख लोकांना आपण जेवण देतोय, स्वयंसेवी संस्थासुद्धा जेवण देत आहे, परंतु हे पुरेसं नाही आहे. हजारो लोक उपाशी आहेत, एक वेळचं अन्न खाऊन त्यांना जगावं लागतंय, ही वस्तुस्थिती आहे. लोकांकडे रेशन कार्ड नाही, अशा लोकांना रेशन मिळालेलं नाही आहे. आणि मुख्य गोष्ट आहे की अन्नधान्य नाही आहे, रेशन नाही आहे, आणि ही परिस्थिती आहे. त्यामुळे लोक सैरभैर झालेले आहेत. कामगार संघटना, सगळ्या आमच्या कामगार संघटना भाई आहेत तिथे, शिवसेनेची कामगार संघटना, आम्ही सगळे गेल्या 50 दिवसामध्ये 4 वेळेला आम्ही बैठका घेतल्या झूमवरून आणि आम्ही सरकारकडे मागणी केली की किमान 2 गोष्टी करा. केंद्र सरकारने किमान 7,500 रुपये ज्या कुटुंबाला आयकर लागू नाही अशा कुटुंबाला त्याच्या खात्यामध्ये 7,500 रुपये दर महिन्याला टाका आणि रेशनबंद धान्य द्या. मी आज तुम्हाला मालेगावची पॉवरलूमच्या कामगारांची स्थिती सांगेल. तीच इचलकरंजीमध्ये, ती सोलापूरमध्ये आहे की पहिल्या आठवड्यामध्ये मालकांनी 500-600 रुपये दिले 24 मार्च नंतर. एप्रिलमध्ये मालकांनी कोणाला 200 रुपये दिले, 300 रुपये दिले. केंद्र सरकारने निर्णय काढलेला आहे की पूर्ण पगार दिला पाहिजे, मार्चचा पूर्ण पगार दिला पाहिजे, एप्रिलचा दिला पाहिजे. परंतु पॉवरलूम क्षेत्र आहे, बिडी क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रामधल्या कामगारांना पगार मिळत नाही. आज सकाळी कलेक्टरबरोबर, तिथल्या ॲडिशनल कलेक्टरबरोबर चर्चा झाली, तर इतका सैरभैर झालेला हा संबंध कामगार आहे. विशेषतः स्थलांतरित कामगार खूप अडचणीत आहे. त्यामुळे त्याला अन्न नाही आहे, त्याच्याकडे पैसा नाही, जे होतं ते संपलेलं आहे. सरकारकडून त्यांना जे मदत मिळायला पाहिजे ती पुरेशी होत नाही आहे, स्वयंसंस्थांची मदत पुरेशी होत नाही आणि मग त्याला काही भविष्य दिसत नाही आहे. रेल्वे सुरू होईल असं वाटलं होतं त्याला, परंतु रेल्वे सुरू नाही झाली. सकाळी मला अधिकारी सांगत होते की बंगालला जाणाऱ्या 2 ट्रेन 4 आणि 5 मेच्या ज्या निश्चित केल्या होत्या त्या रद्द कराव्या लागल्या, का तर बंगाल सरकारने या कामगारांना तिकडे घ्यायला नकार दिला. उत्तर प्रदेशचं सरकार या कामगारांना घ्यायला तिकडे नकार देत आहे. कुठल्या मानवी संवेदना आहेत? पैशाची चर्चा होते, निधीची चर्चा होते. आता मी माझे मुख्यमंत्री बोलताना ऐकत होतो की 1600 कोटी रुपये दिले, 480 कोटी दिले. मित्रांनो, जगभर बघा तुम्ही लॉकडाऊनमध्ये काय चालू आहे ते. GDPच्या 5% ते 20% खर्च लोकांना मदत करण्यासाठी ही सरकार करतात आहे. अनेक देशामध्ये कामगारांचा पगार खाजगी मालक देत नाहीत, सरकार देतात आहे. छोट्या उद्योजकांना आर्थिक सहाय्य दिलं जाते. मजुरांसाठी अमेरिकेपासून अगदी छोट्या कॅनडापर्यंतच्या सारख्या देशामध्ये डायरेक्ट मदत दिली जाते. आपल्या देशामध्ये मात्र आम्हाला भाषणं ऐकावी लागतात आणि आम्हाला टाळ्या वाजवायला सांगितलं जातं, दिवे लावायला सांगितलं जातं. अत्यंत हृदयद्रावक अशी परिस्थिती आहे. माझी तुमच्या ह्या श्रमिकांच्या कैफियतमधनं सरकारला विनंती, केंद्र सरकारला विनंती, राज्य सरकारला विनंती आहे, तिजोरी खाली करा. आम्हीच तुम्हाला कष्ट करून देऊ.
या देशाच्या तिजोरीतला 60% महसूल असंघटित क्षेत्रातला कामगार जमा करून देतो. आणि तुम्ही आमच्यावर ह्या संकट काळामध्ये आम्ही उपाशी मरतोय, तुम्ही पैशाची चर्चा करा, कर्ज काढा. राज्य सरकारनं कर्ज काढायला परवानगी द्या. केंद्र सरकारने GDPच्या 5% तरी कमीत कमी खर्च ह्या गोरगरिबांना वाचवण्यासाठी खर्च करा. कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये खर्च करा. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, रेल्वे सुरू नाही झालेल्या, आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मागणी केली होती की रेल्वे सुरू करा, आत्तापासून नियोजन करा, लोकांना हळूहळू त्यांना पाठवा. परंतु सरकारने ऐकलं नाही का. आणि आता ही भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अनमॅनेजेबल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला अधिकारी सांगतायत की आपण बकासूर असावा आणि त्याच्यासमोर आपण खाकरी टाकावी, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, तुमच्या ह्या कैफियतच्या कार्यक्रमातून सरकारला माझी विनंती आहे, किमान 5 गोष्टी करा. एक, रेशन कार्ड असो किंवा रेशन कार्ड नसो, त्यांना अन्नधान्य द्या. बाहेरचे लोक असो, राज्यातले लोक असो, 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाका. त्यांना जाण्यासाठी रेल्वे आणि बसेसची सोय करा. रेल्वे आणि बसेसची सोयीबद्दलचा निर्णय जाहीर केला. अहो, एवढे लोक जर रस्त्यावर दिसत असतील आपल्याला, तर महाराष्ट्र सरकारने ताबडतोबीने त्यांना बसेस द्या, त्यांना बसमध्ये बसवा आणि त्यांना जिथं जायचंय त्या बाउंड्रीपर्यंत सोडून द्या. महाराष्ट्रामधनं बाहेर जाणारे जे लोक आहेत, पायी चाललेले आहेत, आपल्या सरकारला दिसत नाही का? त्या रस्त्याने बस घेऊन जा, त्यांना गाडीमध्ये बसवा, त्यांचा तपासणी करा, बॉर्डरवर सोडा. महाराष्ट्रामध्ये मी काल तुम्हाला सांगितलं की पुसदला जाण्यासाठी मुंबईहून लोक पायी निघालेले आहेत. निफाडच्या पुढच्या टोकापर्यंत ते पायी चालत चाललेले आहेत. आपल्या सरकारला दिसायला पाहिजे, बस पाठवा. अरे एखादा श्रीमंत, तुम्ही बाहेरच्या देशातनं येणाऱ्या लोकांना विमानं देताय आणि आमचं धन निर्माण करणारे, संपत्ती करणारे लोक आहेत, त्यांना मात्र पायाला फोड येत आहेत, उन्हातानामध्ये चालतायत, तरी सुद्धा कारवाई केली जात नाही. महाराष्ट्र सरकारला माझे हात जोडून विनंती आहे, हे चित्र बघू नका, निर्णय घ्या, ताबडतोबीने कृती करा आणि या माणसांचं दुःख संपवा. माझी त्यांना विनंती. केंद्र सरकारला विनंती आहे, देशाची तिजोरी खाली करा आणि ह्या माणसांना वाचवा, हे माझी विनंती आहे. मी जातोय भाई जगताप यांच्याकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. भाई, एक तर असं आहे ना की लॉकडाऊन 24 मार्चला जाहीर झाला. आज रात को 12 बजे से पूरे देश में लॉकडाऊन होगा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून मोकळे झाले. आता सगळेजण सांगतायत की त्यापूर्वीच जर का मजुरांचा विचार केला गेला असता, त्यांना थोडा स्पेस दिला असता, त्यांना एक वेआउट काढून दिला असता 4-5 दिवसांचा, आणि त्यांना सांगितलं असतं की तुम्ही तुमच्या मुलखात जायचं असेल तर परत जा, एकदा का लॉकडाऊन सुरू झालं तर तुम्हाला परत जाता येणार नाही. ही एक खूप मोठी चूक होती. पण जेव्हा जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गेली, तेव्हा केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिपादन केलं. केंद्र सरकार असं म्हणालं की असं कसं करणार, 1/3 मजूर जे आहेत स्थलांतरित, ते कोरोनानं इन्फेक्टेड असू शकतात, ही खूप मोठी रिस्क म्हणजे जोखीम आहे, असं करता येणार नाही. आणि मग 40 दिवसांनी काय होतं, सरसकट परवानगी दिली जाते, विशेष ट्रेन्स सुरू केल्या जात आहेत, ज्यांना जिथं जायचं तिथं लोक जात आहेत. मग आता ते इन्फेक्शन किंवा कोरोनाबाधित संक्रमण दिसत नाहीये का, असे अनेक प्रश्न आहेत. जेव्हा राज्यातले विरोधी पक्ष नेते असं म्हणतात की राज्यामध्ये पॉलिटिकल लिडरशिप दिसली पाहिजे, केंद्र सरकारची पॉलिटिकल लिडरशिप काय करते आहे, हाही प्रश्न आहे. आता खरं तर याच्यातनं राजकारण हा विषय करणं योग्य नाही हे आपण नेहमी म्हणतो, परंतु शेवटी प्रश्न तिथेच येतो की जे जबाबदार आहे ते जबाबदारीने वागतात काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मग ते केंद्रातलं सुद्धा हे होईल सरकार आणि राज्यातलं सुद्धा सरकार होईल. केंद्रातल्या सरकारला माझा साधा प्रश्न तो तेव्हाही होता, आजही आहे, जो महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यांना सांगितला होता, ज्याचा उल्लेख डॉक्टर कराडांनी केला की हा सगळा जो काही हा लढा आहे, हा जगभराचा लढा आहे. कोरोनाच्या विरोधातला लढा हा कुठल्या एकट्या महाराष्ट्राचा नाही, परंतु महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने वागलं जातंय किंवा खास करून कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकार सापत्न भूमिका घेते, त्याचं मला खरोखरच आश्चर्य सुद्धा वाटतं. आणि खरोखरच मला ते किती संवेदनशील आहेत
जर केंद्र सरकार आपल्याच देशाच्या नागरिकांच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये असं सांगत असेल की ते बाधित असतील आणि मग त्याच्याने त्या राज्यामध्ये होईल, पण काय बोलणं हे? अहो, तुम्ही प्रत्येक माणसाचे जबाबदार आहात. 134 कोटीचे तुम्ही पंतप्रधान आहात. तुम्ही कुठल्या एका राज्याचे किंवा एका विभागाचे, एका प्रांताचे, एका समूहाचे नाही. आणि मग अशा पद्धतीने निर्णय घेण्याऐवजी मी कराडांच्या त्या मताशी पूर्ण सहमत आहे. त्यांना ती सवय झाली देशाच्या पंतप्रधानांना. ते एकदम काहीतरी अगदी याच्यासारखं 12 बजे से सब बंद, जसं नोटाबंद झाले, सगळे मेले. अहो, ते ठीक होतं. त्याच्यामध्ये नोटाबंदीमध्ये ज्यांना कुणाला त्रास व्हायचा झाला, 100 लोकांनी स्वतःचा जीव घालवला. इथे काय होतं? 24 तारखेला लॉकडाऊन जाहीर करणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांना 15 तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेने सरकारने निर्णय घेतला. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते सुद्धा बरोबर होते. हे मला उल्लेख करावासा वाटेल, कारण आम्ही तो एकत्र निर्णय घेतला, कारण आमचं अधिवेशन चालू होतं. आणि 15 तारखेपासून त्याच्या अगोदरपासून पत्र लिहिलेली आहेत केंद्र सरकारला की आमच्याकडे मायग्रंट वर्कर जास्त आहे आणि त्यांची व्यवस्था करणं आवश्यक आहे. आपण त्या पद्धतीची व्यवस्था आम्हाला करून द्या, आम्हाला ट्रेनची उपलब्धी करून द्या. स्पष्टपणे नकार देण्यात आला. स्पष्टपणे आशिषजी, आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे. आता हे आरोप असं वाटत असतील, पण ते सगळे डॉक्युमेंट आहेत, त्यामुळे तो काही विषय नाही. आणि म्हणून आम्हाला देशाच्या प्रधानांबद्दल काही जाणीवपूर्वक काही वाईट बोलण्याचं कारण नाही, कारण ही ती वेळच नव्हे. ही वेळ अख्खा भारत लढतोय, अख्खा जग लढतोय. अशा वेळेला प्रमुखांकडनं हे तर अपेक्षित आहे ना की माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही काय करत आहात हे मी हे करणं, विचारणं चुकीचं आहे का? कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर मी आपल्याला अशी सांगू इच्छितो, आम्हाला फार आणि या अधिवेशनामध्ये हाऊसमध्ये ह्या गोष्टी आम्ही बोललेलो आहोत. म्हणजे हे काय आज काहीतरी इथे तुमच्याकडे चर्चा चालू आहे म्हणून बोलतोय अशातला भाग नाही की ह्याचं काय करणार आपण म्हणताय ते खरं आहे. तुम्हाला आठवत असेल, अशी आपल्या चॅनलवर अशीच चर्चा चालू होती पहिल्या वेळेला, पहिल्या लॉकडाऊनमध्ये काही महाभागाने इथे आपला हे करताना मग ते यांचे कामगारांचे पैसे जे आपल्या बांधकाम कामगारांचे पैसे जे आहेत त्या मंडळाकडे आहेत ते वाटायला पाहिजे. होय, वाटले. उद्धव ठाकरेजीने या सरकारने आतापर्यंत 5.25 लाख लोकांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये वर्ग केलेले आहेत. उर्वरित अर्थात ही संख्या अजून मोठी आहे, हेही मी सांगतो. कराडांना ते माहिती आहे, मलाही ते माहिती आहे, कारण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे फार कमी लोक आहेत, त्याच्यापैकी मी आणि कराड आणि आमचे काही सहकारी आहेत. आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला, जे हातामध्ये जे हे आहे, तो आपल्या हातामध्ये जेवढी सामुग्री आहे ती सरकार वापरत आहे. परंतु मला आश्चर्य मोठं एक वाटलं की आज विरोधी पक्षनेते 5 वर्ष हे राहिले, राज्याचे मुख्यमंत्री राहिले. दिसायला पाहिजे. तुम्ही कुठे दिसताय हो? तुम्ही तर 5 वर्ष जे काय हे केलं ते त्याच्या बाबतीमध्ये कधी बोललात का तुम्ही? काय दिसायला पाहिजे? आज राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीच्या सरकारवर लोकांचा विश्वास वाढलाय. आणि तो काय फक्त मी म्हणतोय म्हणून नव्हे, सर्वसामान्यांकडनं, कष्टकऱ्यांकडनं. ठीक आहे भाई, आपण विषयापुरती मर्यादित राहूया. मी अमित साटम यांच्याकडे जातोय. भाजपचे आमदार आहेत अमित साटम. बघा, महाराष्ट्रामध्ये ढोबळमानानं 6 लाख परप्रांतीय स्थलांतरित मजूर आहेत. त्यातले जवळपास 5 लाख स्थलांतरित मजूर एकट्या उत्तर प्रदेशचे आहेत. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असं म्हणत असतील की स्वॅब टेस्ट करा आणि नंतरच त्यांची शहानिशा करून त्यांना परत पाठवा. किंवा केंद्र सरकारचं जे सर्क्युलर आहे अवनीश कुमार यांचं, त्यात म्हटलेलं आहे की थर्मल स्क्रीनिंग इज इनफ. त्यांच्यामध्ये कुठले सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसत नसतील तेही इनफ, त्यांची रवानगी करा. पण उत्तर प्रदेश सरकार ऐकत नाहीये. हे उत्तर प्रदेश सरकारचं झालं. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे, तिथे तर त्यांनी काल विशेष 5 ट्रेन्स ज्या श्रमिकांच्या होत्या त्या रद्द केल्या. ते म्हणाले नाही, आमच्या राज्यात आलात ना काम करायला तुम्ही श्रमिक म्हणून, मजूर म्हणून, आता परत जाऊ देणार नाही, आमची कामं रखडतील. त्या तिथेच थांबलेल्या आहेत ट्रेन्स, ते मजूरही तिथेच अडकलेले आहेत. गुजरातमध्ये बघा, तिथं काय दिसतंय, सुरतला
रोज मजुरांचा उद्रेक होतोय तशा बातम्या येत आहेत. मला म्हणायचं आहे की केवळ प्रश्न महाराष्ट्रापुरती नाही आहे. हा युनिव्हर्सल प्रश्न हा महाराष्ट्र नाही तर देशाचा आहे. अशा वेळी एक धोरण, एक कायदा, एक एजन्सी जी केंद्र सरकार अथॉरिटी असेल, त्यांचे नोडल्स ऑफिसर, असं करून ही घर वापसी झाली पाहिजे. असं आहे की सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेब यांनी कोणत्याही अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही की आमच्याकडे येणाऱ्या मजुरांची स्वॅब टेस्ट करू आणि त्याच्यानंतरच त्यांना आम्ही इथे घेऊ. अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नाही. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न महाआघाडी सरकारच्या एका मंत्र्याने केलेला आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम त्याचं संध्याकाळी क्लॅरिफिकेशन पण येत आहे. अमरजीत मिश्राजी हे त्यांच्याशी बोललेले आहेत फोनवर आणि त्यांनी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत की जे केंद्र सरकारचे निकष आहेत त्या निकषानुसार जे मजूर उत्तर प्रदेशचे इतर राज्यातून आमच्याकडे येतील, केंद्र सरकारच्या निकषानुसारच त्यांना उत्तर प्रदेशमध्ये घेतलं जाईल. क्रमांक 1. क्रमांक 2, ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन हा अनाऊन्स केला आणि तुम्ही जो प्रश्न मांडलात आशिष जाधव, आपण म्हणालात की का त्यांना 4 दिवस दिले नाही. 4 दिवस त्यावेळेला द्यायचेच नव्हते. लॉकडाऊन म्हणजे त्यावेळेला जे इन्फेक्शन होतं, जो व्हायरस होता, त्या व्हायरसचा स्प्रेड थांबवणं, ती सायकल ब्रेक करणं आणि कोणत्याही व्यक्तीने आहे त्याच ठिकाणी थांबणं हे अपेक्षित होतं. आणि त्यामुळे सडनली हा लॉकडाऊन, सडनली म्हणजे पहिलं 22 तारखेचा 1 दिवसाचा आपला लॉकडाऊन होता आणि त्याच्यानंतर 23 तारखेच्या रात्रीपासून नाही, जनता कर्फ्यू होतं, त्याचं नाव लॉकडाऊन नव्हतं, जनता कर्फ्यू होता. ते स्वयंप्रेरणेनं, स्वयंइच्छेनं सर्वांनी सहभागी व्हायचं होतं. मला कंप्लीट करू द्या. जनता 22 तारखेचा होता, 23 तारखेला त्याच्यानंतर लॉकडाऊन हा जो होता तो अनाऊन्स झाला आणि त्याचा उद्देश हेच होतं की व्हायरसची सायकल, इन्फेक्शनचा स्प्रेड त्याच ठिकाणी जिथे आहे तिथेच थांबवणं, तो ब्रेक करणं. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की 4 दिवस द्यायचे होते, लोकांना इकडे तिकडे ट्रॅव्हल करायला द्यायचं होतं, दिस वुड हॅव बीन डिझास्ट्रस. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे तुम्ही म्हणताय की मोठ्या प्रमाणावर 6 लाख किंवा 7 लाख जे मायग्रंट लेबर्स आहेत, त्या मायग्रंट लेबर्सचा उद्रेक आज याच्याकरता झालेला आहे कारण महाराष्ट्राचं महाआघाडी सरकार त्या मायग्रंट लेबर्सला गेले 45 दिवस सांभाळण्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवशी मागणी केली होती की ज्याच्याकडे राशन कार्ड आहे किंवा राशन कार्ड नाही त्या प्रत्येक माणसाला तुम्ही ऑन बेसिस ऑफ आधार कार्ड तुम्ही राशन द्या. पूर्ण पब्लिक डिस्ट्रीब्युशनची बॉम्ब लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये. कुठंही राशन मिळालं नाही, कुणालाही जेवण मिळालं नाही, उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आली. आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आमच्या महाराष्ट्रामध्ये जे मजूर आहेत त्यांना त्यांच्या राज्यात जाऊ द्या. हे बघा, हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक किंवा गुजरातचा प्रश्न नाहीये. इंडिया इज फायटिंग करू ना, ही टीम इंडिया आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम राजकारण करण्याचा प्रयत्न त्यावेळेला त्या मागणीत नव्हता, तो फेटाळला गेला. फेटाळला गेला कारण त्यावेळेला जो व्हायरस होता त्याचा स्प्रेड वाढत होता, त्याचा जो कर्व असतो तो मोठ्या प्रमाणावरती असा स्लांट कर होता. आणि त्यामुळे त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या मायग्रंट लेबर्सची इकडनं त्या 2-3 राज्यांमधनं त्याचं जर स्वॅपिंग करायचं असेल तर ते मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला हे डेंजरस ठरलं असतं, त्याच्यामुळे इन्फेक्शन स्प्रेड झालं असतं. आणि त्यामुळे आता काय झालंय दिली नाही. आणि शेवटचा मुद्दा मांडतो की आज तुम्ही म्हटलं की आज का परवानगी दिली, कारण आज 640 डिस्ट्रिक्ट पैकी 400 पेक्षा जास्त डिस्ट्रिक्ट हे ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि काही प्रमाणामध्ये त्या मध्य प्रदेशचा काही भाग जर वगळला तर तुम्ही हे 3 राज्य सोडून मोठ्या प्रमाणावरती व्हायरसचा स्प्रेड हा देशामध्ये थांबलेला आहे. आज जे काही नंबर्स येत आहेत त्या नंबर्स मध्ये मोठ्या प्रमाणावरती मोर दॅन 35% नंबर्स हे महाराष्ट्र कॉन्ट्रीब्युट करत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई नंबर कॉन्ट्रीब्युट करत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल आणि अजून 2-3 राज्य सोडली तर पूर्ण देशामध्ये व्हायरसचा स्प्रेड थांबवण्यामध्ये केंद्र सरकारला यश आलेलं आहे. त्यावेळेला 22 तारखेला आणि 24 तारखेला अनाऊन्स केलेल्या लॉकडाऊनमुळे ज्याचं ते काही हे आहे यश आहे ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सुद्धा, जगातल्या सर्व ग्लोबल लिडर्सनी, भारताने ज्या प्रकारे करोनाच्या संकटाला सामोरं गेलं, ज्या प्रकारे आपण म्हणताय त्याप्रमाणे राजकीय नेतृत्वचं प्रभुत्व
हे देशानेच नाही बघितलं, पण भारतीय राजकीय नेतृत्वाचं प्रभुत्व अख्ख्या जगाने बघितलं, पण हे महाराष्ट्राने नाही बघितलं. आणि ही शोकांतिका आहे. आणि त्यामुळे या मायग्रंट लेबरचा प्रश्न या महाआघाडी सरकारच्या धोरणामुळे, या महाआघाडी सरकारचा निर्णय न करण्याच्या या निर्णयामुळे हा आज प्रश्न निर्माण. ठीक आहे. फक्त एक माहितीसाठी सांगतो, दिशाभूल होता कामा नये. सर्वाधिक टेस्ट करोनाच्या महाराष्ट्रानं केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये करोनाच्या सर्वाधिक टेस्ट झालेल्या आहेत. त्यामुळं करोना बाधितांची संख्या वाढलेली आहे. जिथे टेस्टच नाही आहेत. महाराष्ट्रासमोर आज सर्वात मोठी अडचण काय माहिती आहे का? लक्षणं नसलेली करोना बाधितांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणतंय लक्षणं दिसत नाहीत पण ते करोना पॉझिटिव्ह आहेत. अशांसाठी जर का हॉस्पिटलचे बेड्स वापरले तर ज्यांच्यावरती उपचार करायचे आहेत त्यांना कुठे ठेवायचं आहे. आणि म्हणून मग सर्वत्र जिथे मिळेल तिथे आपण बेड्सची आयसोलेशन किंवा क्वारंटाईनसाठी व्यवस्था करतो आहोत. काल तर महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला सांगितलं की तुमची जे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, ऑफिसेस किंवा आस्थापना आहेत, ते आमच्यासाठी तुम्ही रिकामं करा. आम्हाला तिथे बेड्स वाढवायचे आहेत. कारण जे असिम्टमॅटिक बट पॉझिटिव्ह किंवा संशयित त्यांना आम्हाला तिथे क्वारंटाईन करायचं आहे. हा सगळा खेळ वेगळा आहे. मी जातोय डॉक्टर मनीषा कायंदे यांच्याकडे, शिवसेनेचे आमदार आहेत. डॉक्टर मनीषा कायंदे, बघा हे सगळं कुठून सुरू झालं मी सांगतो. बरोबर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रीय पथक मुंबई आणि पुण्यामध्ये आलं. आणि या केंद्रीय पथकानं मुख्यमंत्र्यांसमोर जे प्रेझेंटेशन केलं त्यामध्ये असं सांगितलं की आता इथून पुढं 6-7 दिवसांनी 30 एप्रिल ते 14 मे या 2 आठवड्यांच्या काळामध्ये सर्वाधिक रुग्ण करोनाबाधित हे असणार आहेत. त्यांची संख्या झपाट्याने वाढलेली असणार आहे. मोठा कहर झालेला असणार आहे. हे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारला अपील केली, मागणी केली की आत्ताच विशेष ट्रेन सोडा आणि आमच्या राज्यात जे परप्रांतीय स्थलांतरित मजूर अडकलेले आहेत, ज्यांची संख्या 6 लाख आहे, त्यांना परत जाऊ द्या. आम्ही त्यांना अन्न देतोय, निवारा देतोय, पण ते पुरेसं नाही आहे. कारण त्यांना घरची ओढ लागलेली आहे. कारण करोनाचं संकट किती दिवस राहणार आहे हे कळत नाही आहे. आणि केंद्रीय पथक जर का असं सांगत असेल की आता 6-7 दिवसांनी मोठा कहर होणार आहे तर त्यापूर्वीच विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मुलखात जाऊ द्या. त्यासाठी तशी व्यवस्था करा. ऑन रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केलेली आहे. आता अमित साटम जे सांगतायत ते म्हणतायत की हे सगळं अपयश हे महाराष्ट्र सरकारचं आहे. महाराष्ट्र सरकार स्वतःचं अपयश पॉलिटिकल लिडरशिप दाखवू शकल्या नसल्यामुळे केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे. मनीषा कायंदे, आपण सगळ्यांनीच आपण कोणकोणत्या पक्षात आहोत, कोणत्या पक्षात आहोत ते जरा आपण बाजूला ठेवूया. एक लक्षात घ्या की हा कोरोना आपल्या देशामध्ये आला तो बाहेरून आला. हा काही इथे ओरिजिन झालेला व्हायरस नाहीच आहे. आणि जी लोक परदेशातून आली, विमानातून आली, सगळ्यात पहिलं जे दुबईवरून जे 35 लोक आले त्यांनी हा व्हायरस इकडे आणला. त्याच्यानंतर जी काही लोक विमानाने आली त्यांनी हा व्हायरस आणला. केंद्र सरकारनी ज्यांना एपिडेमिओलॉजी हा विषय माहीत आहे, कारण मी एपिडेमिओलॉजी शिकले आहे, शिकवलं आहे की क्वारंटीन आणि आयसोलेशन हे त्याच वेळा करायला पाहिजे होतं. जेव्हा ही सगळी परदेशातून विमानं आली, जी लोक उतरली त्यांना त्वरित 14 दिवस क्वारंटीन करायला पाहिजे होतं, आयसोलेट करायला पाहिजे होतं. ते झालं नाही. त्यांना चिक्के मारून केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे त्यांना सगळीकडे ते आपापल्या घरी गेले. मग हे शिक्के मारलेले लोक ट्रेनमधनं फिरू लागले. त्यांना कधी या स्टेशनवर पकड, कधी बोरिवलीला कुठल्या ट्रेनमध्ये पकड, हे सगळं सत्र चालू झालं. ज्या वेळा मागणी सर्वात प्रथम माननीय उद्धवजी ठाकरे यांनी केली की हे श्रमिक ट्रेन चालू करा किंवा यांना लवकरात लवकर घरी पाठवा, तेव्हा तो इतका त्याचा प्रादुर्भाव झालेलाच नव्हता. हे खरंच आपण मान्य करायला पाहिजे की त्यावेळेला इतकी सगळी लोक मिसळली नव्हती. नंतर तो तबलिगींचा विषय आला, तोपर्यंतही एवढी पसरलेली नव्हती. त्याच वेळा जेव्हा ही सगळी मागणी होत होती त्यावेळा ह्याच्याकडे अक्षरशः दुर्लक्षित केलं. लोकांनी टीका केली, खिल्ली उडवली की यांना काही संवेदनशीलता नाहीये, काय बोलतात आहे, यांना काही समजतं की नाही. आत्ता आपण इमॅजिन करा की सगळे जे मजूर असतात
ते एप्रिल मे मध्ये गावी जातातच नॉर्मली, कोणीही असो मते, आणि ही त्यांची गावी जाण्याचीच वेळ असते. मार्च एंड पासून ही लोक जायला लागतात. आणि खास करून जेव्हा रमजानचा महिना येतो तर त्यावेळेला हे सगळं बंदच असतं काम. त्यामुळे तीच खरी वेळ होती की त्यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं. तोपर्यंत कोरोनाचा प्रसार इतका झालाच नव्हता, म्हणजे त्या लेवल पर्यंत जो काही काही लेवल मध्ये गेला होता. बरं, आता तर हा सगळा पीक चालू आहे. आता तर जी झपाट्याने संख्या वाढतीये, म्हणजे आता ह्याच्यातले कोण कुठे जातील आणि कोण कुठे जातील त्यांच्या राज्यांना त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. हे जे राज्य रिफ्यूज करतात आहे हे अतिशय चुकीचं करतात आहे. यांच्यावर कुठल्या तरी पद्धतीने केंद्रानेच यांना दट्ट्या दिला पाहिजे की तुम्ही कसं काय रिफ्यूज करता. मग ते उत्तर प्रदेश असेल नाही तर कोणी असेल, कारण कोणताही मजूर असो कोणी असो, उद्या आपण पण, आज आपण नुसते आपल्या घरामध्ये 3 वेळा खातोय पण आपल्याला सुचत नाहीये आपण राहतोय, कारण ठीक आहे आपल्याकडे आहे शिदोरी आहे, आपण पुढचे काही महिने आपण तरुण नेऊ शकतो आपल्यासारखी मंडळी किंवा थोडे बेटर असेल तरी पण. परंतु ह्या मजुरांना अक्षरशः कोणी विचारच केला नाही, हे मात्र खरं आहे, हे मानलंच पाहिजे. आणि जेव्हा ज्यांनी सांगितलं तेव्हाही त्याच्याकडे सिरियसली बघितलं गेलं नाही. म्हणजे ही एक कम्युनिटी, हा एक क्लास आपल्या देशामध्ये आहे याबद्दल विचारच झाला नाही. मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छिते, कारण आता आपण इकडे खरोखरच अकॅडमिक चर्चा केली पाहिजे. न्यूझीलंडमध्ये माझे नातेवाईक आहेत, माझा भाऊ तिथे राहतो. मी आज त्यांचा पूर्ण फॉलोअप करते. छोटा देश आहे, कमी लोकवस्ती आहे, परंतु त्यांनी लॉकडाऊन जाहीर करण्याच्या अगोदर लोकांना थोडी संधी दिली. त्यांच्याकडे पण तेव्हा 7-8 केसेसच आल्या होत्या, परंतु ज्या डिस्ट्रिक्ट्स मध्ये राहतात तिकडे नॉर्थ आणि साऊथ वेगवेगळे 2 आयलँड्स आहेत, तिकडे त्यांना 4 दिवस जाऊ दिलं. कोणाला कुठे जायचंय 4 दिवस तुम्हाला देतोय, तुम्ही जा. आणि नंतर तिकडे झाला तर त्यांना ते ट्रीट करतील ना. आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल आहेत, कमी असतील जास्ती असतील, सोयी कमी असतील, कबूल आहे. पण आज जी परिस्थिती उद्भवली आहे ही नक्कीच त्याच्यापेक्षा बेहतर असतील, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये आता आपण हे दोषारोप करण्यात वेळ घालवतोय, खरं म्हणजे तो घालवायला नको आहे. आणि हे जे मजूर आहेत, आता जसं डॉक्टर कराडांनी म्हटलं की शासनाने जिकडे जे येतात चालतायत त्यांना कसंही करून त्यांच्या गावी पोचवा, त्यांच्या सीमांवर पोचवा. परंतु हे खरंच पाहवत नाहीये. काल तर 100 वर्षाचा एका वडिलाला तो मुलगा घेऊन चालला होता खांद्यावर. काय म्हणजे आता पण ह्या महिला कशा, म्हणजे आम्ही इथे पाहतोय ह्या महिला चालतायत, काय ह्यांची हालत असेल, त्यांच्या तब्येती कशा असतील, ते कुठल्या संकटातून जात आहेत, केवळ आम्ही इथे बसून पाहतोय. ठीक आहे, ठीक आहे, खरोखरच हृदयद्रावक आहे. अगदी बरोबर आहे. रखरखतं ऊन आहे, किमान सरासरी 42 डिग्री टेम्परेचर, 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि विदर्भात तर ते 44-45 पर्यंत जात आहे. अशा ठिकाणी भर उन्हात ही सगळी मंडळी पायी चालते आहे. मी जातोय पत्रकार कांचन श्रीवास्तव यांच्याकडे. कांचन श्रीवास्तव ह्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या आहेत, त्यांना तिकडचंही राजकारण माहिती आहे, इथेही त्यांनी 10 वर्ष पत्रकारिता केली आहे, त्यांना इथलंही राजकारण माहिती आहे. कांचन, ये जो माइग्रेंट वर्कर्स हैं, ये जो मजदूर हैं, इनकी मजबूरी अब देखी नहीं जा रही है, लेकिन इसमें पॉलिटिक्स बहुत भरा है. ये क्यों हुआ है, कैसे हुआ है, आप इसको किस तरह से देख रही हैं? आशीष जी, इस कार्यक्रम में मुझे जोड़ने के लिए बहुत बहुत धन्यवाद. एक यूँ कहना चाहूंगी कि ये भारत के इतिहास का सबसे बड़ा पलायन है. हमने अभी तक सिर्फ ये देखा था कि लोग गांव से शहर की तरफ जा रहे हैं. ये शायद पहली बार ऐसा हुआ है हमारी लाइफ टाइम में कि लोग शहरों से गांव की तरफ जा रहे हैं. ये संकट इतना बड़ा है, इसे समझने के लिए थोड़ा सा मैं आंकड़े देना चाहूंगी. सेंसस 2001 का आंकड़ा कहता है कि करीब 3 करोड़ लोग भारत में अपने जिले या अपने राज्य से बाहर गए, यानी इंटर स्टेट या इंट्रा स्टेट, दोनों तरह के माइग्रेशन. और ये 2011 के सेंसस तक ये आंकड़ा बढ़ के 14 करोड़ हो गया था. 2020 है, समझा जा सकता है कि अब ये संख्या कितनी होगी. इसमें तो बहुत सारे लोग हैं जो अच्छी पोजीशन पे काम कर रहे हैं, कंपनियों में अच्छे पदों पर है, लेकिन बड़ा तबका ऐसे लोगों का है जो डेली वेजेस पे काम करता है, स्किल्ड और अनस्किल्ड लेबर दोनों तरह से. और अगर हम इनकी समस्या के बारे में बात करेंगे तो एक चीज मैं और बताना चाहूंगी कि आर्थिक मंदी जो पिछले कुछ समय से देश में थी, उसके चलते बहुत सारी कंपनियां, हम महाराष्ट्र की बात करें तो यहाँ की कई टेक्सटाइल कंपनियों को मैं जानती हूँ, जहाँ पे लॉकडाउन से भी 6 महीने पहले
का वेतन लोगों को नहीं मिल रहा था, यानी कि 6-6 महीने का बकाया पहले से ही चल रहा था, क्योंकि ऑर्डर नहीं थे, प्रोडक्शन नहीं था और प्रॉफिट नहीं था। तो अब उसके बाद अगर लॉकडाउन हो गया तो जो अनस्किल्ड लेबर, स्किल्ड लेबर सब एक धरातल पे आ गया, पैसा किसी के पास नहीं बचा हुआ है। अब उसमें बोला गया, प्रधानमंत्री जी ने कहा कि सबको घर में रहना है। करोड़ों की संख्या को अगर बोलेंगे घर में रहना है, घर सबके पास है नहीं, जिनके घर थे वो तो घरों में कैद हो गए। जो रोजी रोटी की तलाश में सड़कों पर, सड़कों के किनारे, फुटपाथ पे रहते हैं, उनके पास एक ही चारा था। भले आप राज्य सरकारें दावा कर रही हैं कि हम खाना दे रहे हैं, सब सुविधाएं दे रहे हैं, लेकिन सबको अपने घर, अपने वतन जाने की जिद है। उनको लगता है कि हमें, भले मीडिया में ये कहा जा रहा, सरकार ने बोला 21 दिन का लॉकडाउन है, लेकिन उनको ये एहसास था, भले हम समझते हैं कि वो पढ़े लिखे नहीं है, लेकिन शायद उनको ये जानकारी थी कि ये लंबा खींचेगा, इसलिए वो लोग अपनी जान दांव पे लगा के अपने घर की तरफ चल गए। महाराष्ट्र से उत्तर प्रदेश का अगर हम देखें, करीब करीब 1800 किलोमीटर, 2000 किलोमीटर का रास्ता है, आसान नहीं है। आप जैसे टेम्परेचर की बात कर रहे हैं, 40 डिग्री, 42 डिग्री, यूपी में भी 45 डिग्री, इतना आसान नहीं होता। छोटे छोटे बच्चों को लेके, प्रेग्नेंट महिलाएं हैं, सब, इन सब के आप खाना दे रहे हैं, इनके न्यूट्रिशन का क्या होगा, इनके वैक्सीनेशन, जो छोटे बच्चे हैं उनका क्या होगा, कुछ नहीं सोचा गया है। भले हमारे पास लेबर मिनिस्ट्री है, लेबर कमीशन है, कोर्ट है, लेकिन इनके वेलफेयर के बारे में शायद न लॉकडाउन से पहले सोचा गया, न बाद में। और 40 दिन बाद सरकार को एहसास हो गया कि हम बैठा कर इतने सारे लोगों को नहीं खिला सकते, तब शायद ये ट्रेन में चलाने का फैसला हुआ है। अब इसके आगे क्या होगा, इसके बारे में कोई भी चर्चा नहीं हो रही है, क्योंकि हमें 3 तरह की नीतियां बनानी पड़ेंगी, शॉर्ट टर्म, मिड टर्म एंड लॉन्ग टर्म। क्योंकि ये जो लोग लौट रहे हैं, इनके पास, इनके गांव में भी काम नहीं है। काम होता तो ये छोड़कर जाते ही क्यों। अब गांव में जाएंगे तो क्या काम ये करेंगे, गांव में वैसे भी कोई काम होता नहीं है। तो पूरी इकोनॉमी का जो फोकस है, हमारी जो बजटिंग है, उसको हमें रिवाइज करना पड़ेगा और इमीडिएटली करना पड़ेगा। हम उसमें ज्यादा वक्त नहीं ले सकते, क्योंकि आप उनको अभी चलिए 14-15 दिन क्वारंटाइन में रखेंगे, उसके बाद क्या, क्योंकि ऑलरेडी ये बेचारे कुछ नहीं है इनके हाथ में, जो था वो भी अभी किराया विराया ट्रेन में लेके खत्म हो गया है। ठीक है, तो हमें एक ट्रांसपेरेंसी रख के कि हम इनके लिए क्या करने वाले हैं, अभी तक जो यातना सही, उसके आगे क्या हमारी योजना है, सरकार क्या कर सकती है। नरेगा का दायरा अगर बढ़ाना है, उसको हम स्किल्ड लेबर से भी जोड़ सकते हैं, तो वो एक तरीका हो सकता है। हालांकि वो भी काफी नहीं होगा, कुछ ना कुछ हमको एग्रो इकोनॉमी पर काम करना पड़ेगा, रूरल इकोनॉमी की तरफ काम करना पड़ेगा, ताकि ये जो अंदाजा है कि 20 करोड़ के आसपास ये लोग, पूरे देश के लोग धीरे धीरे जब लौटेंगे तो उन्हें उनके अपने एरिया में काम दिया जा सके। और लगता नहीं है कि ये जल्दी वापस आएंगे। कर्नाटका ने जो फैसला किया है वो मानवीय रूप से एकदम गलत है, लेकिन अगर देखा जाए, अगर सभी इंडस्ट्री के नजरिए से देखा जाए, तो ये अगर इंडस्ट्री चलाने की जो हम अनुमति भी दे दी है केंद्र ने, राज्य ने, लेकिन जब ये एक्चुअली 100% एफिशिएंसी पे चलाना भी चाहेंगे, इनको इतनी जल्दी वर्कर वापस नहीं आएंगे, जो इतनी यातनाएं उठा के 2-2.5 महीने बाद 2000 किलोमीटर की यात्रा करके वो इतनी जल्दी वापस नहीं आएंगे। तो इस लैग पीरियड में उनके खाने का क्या होगा, बिजनेस का क्या होगा, इंडस्ट्री का क्या होगा, हमें सबके बारे में जल्दी सोचना है। एक शॉर्ट टर्म योजना सभी राज्यों को बनानी पड़ेगी। और कोरोना ये साथ साथ चलता रहेगा। कोरोना, ये जो पॉलिटिकल बॉर्डर्स हैं, जो आशीष जी बात कर रहे हैं, ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश के पॉलिटिकल बॉर्डर्स हैं। कोरोना कोई बॉर्डर्स नहीं पता है, वो सभी जगह अपने हिसाब से उसकी ग्रोथ हो रही है। उसको जाति धर्म भी नहीं पता है, उसको कुछ नहीं पता है। और अभी भी जैसे जो बात हो रही थी, तो योगी सरकार का, उत्तर प्रदेश सरकार का ऐसा कोई नोटिफिकेशन या आधिकारिक वक्तव्य मैंने भी नहीं देखा। जो अमित साटन भी कह रहे थे, वो मैंने भी नहीं देखा है कि बिना टेस्ट के नहीं लेंगे, ऐसा कुछ मैंने ऑफिशियल स्टेटमेंट नहीं देखा। एक अभी शायद मैं उड़ीसा हाईकोर्ट, महाराष्ट्र के एक मंत्री है नवाब मलिक, इन्होंने ये बात कही थी कि उत्तर प्रदेश गवर्नमेंट नहीं ले रही है। महाराष्ट्र में जो उत्तर प्रदेश के लेबर्स अटके पड़े हैं उनको नहीं लिया जा रहा है, वो टेस्ट की डिमांड कर रहे हैं और इतनी टेस्ट हम नहीं कर सकते। ऐसा मैंने ऑफिशियल स्टेटमेंट या नोटिफिकेशन मेरी नजर में नहीं आया। हो सकता है कुछ अनऑफिशियल बातचीत चल रही हो। और एक अभी उड़ीसा हाईकोर्ट के एक डिसीजन का उल्लेख करना चाहूंगी, जो भी थोड़ी देर पहले आया है। उसमें उन्होंने भी यही कहा है कि जो भी माइग्रेंट्स आ रहे हैं, अगर वो नेगेटिव है तभी राज्य की सेवा में लिए जाएंगे। मैंने पूरा ऑर्डर नहीं पढ़ा है। तो ये एक बहुत बड़ा मानवीय इशू भी बनने वाला है। हम सीधे इसको मजदूरी या बिजनेस उससे जोड़ के नहीं दे सकते। ये बहुत बड़ा मानवीय इशू है। इनको ना तो होस्ट स्टेट लेने को तैयार है, ना होम स्टेट लेने को तैयार है। बिल्कुल, हा एक मोठा मानवी
प्रश्न समस्या निर्माण झालेली आहे. मी शेवटी खरं तर बघा कसं असतं ना, श्रमिकांची कैफियत टिपताना आमचे नागपूरचे प्रतिनिधी अमर काणे यांना एक कुटुंब मिळालं सायकलवरती, जे हैदराबादहून उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरला चाललंय आणि वाटेत त्यांनी त्याला नागपूरजवळ गाठलेलं आहे. बघा अमर काणे यांच्याबरोबर ते कुटुंबीय किंवा तो जो पती आहे किंवा तो जो माणूस आहे जो आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन चाललाय सायकलवर, तो काय बोलतोय बघा. आणि त्यातच सगळी कैफियत ही मांडली गेलेली आहे. बघा. कहाँ से निकले? हैदराबाद से. कहाँ जा रहे हो? यूपी जा रहे हैं. साइकिल से बच्चे के साथ? हाँ, कब निकले? कब निकले? हमारे को 10 दिन हो गया. 10 दिन हुआ? हाँ, साइकिल से. साइकिल से कहाँ, कौन से गाँव यूपी में? यूपी में सुल्तानपुर. हाँ, क्या नाम है आपका? मोहम्मद सिराज. मोहम्मद जी, क्या करते थे हैदराबाद में? हमारा उधर कारपेंटिंग का काम था. अभी ये लॉकडाउन की वजह से जा रहे हैं? हाँ, लॉकडाउन की वजह से जा रहे. उधर खाना वाना नहीं मिल रहा था. हाँ, रूम का भाड़ा नहीं था. रूम वाला बोला तुम रूम का भाड़ा दो, नहीं तो जाओ घर को. अच्छा. हाँ. और साइकिल चलाते कितने किलोमीटर जाते हो डेली? अब इधर तो अभी ज्यादा 50-60 किलोमीटर जा रहे डेली का. अच्छा. सुल्तानपुर कितना है अभी यहाँ से? यहाँ से अभी बहुत ज्यादा है जी. वहाँ से 14 किलोमीटर पड़ता है. 1400 किलोमीटर. 1400. हाँ, हैदराबाद से. हाँ. अच्छा अच्छा. कितने साल का है बच्चा? बच्चा भी 8 साल का है. कुछ हेल्प वगैरह मिल रही है? डॉक्टर वगैरह? कुछ भी नहीं है. खाने पीने का थोड़ा है सुविधा. हाँ. हाँ, डॉक्टर कोई सुविधा नहीं है. धूप की तकलीफ? हाँ, कुछ भी नहीं. और आपके जैसे बहुत लोग निकले? हाँ, बहुत सारे पीछे हैं अभी. बहुत सारे पीछे? हाँ, पीछे आ रहे हैं अभी. अच्छा. हमारे पास ये 18 लोगों का है. 18 लोग है? 18 लोग साइकिल से हैं. ठीक है, चलो आराम से जाइएगा. हाँ, अच्छी बात. केवळ मोहम्मद सिराजच नाही तर त्यांच्या सोबत 18 लोक आहेत की जे सायकलवरून हैदराबाद ते सुलतानपूर चाललेले आहेत. 10 दिवस झाले ते नागपूरपर्यंत पोहोचलेले आहेत. आणखी काही किती दिवस लागतील माहिती नाही आहे. मी माझा वेळ जरी संपला असेल तरी 10-10 सेकंदात या श्रमिकांच्या कैफियतीवरती लास्ट कॉमेंट या सर्वांच्या घेणार आहे. डीएल कराड, सुरुवात करा. मगाशी भाजपचे आमदार असं म्हणाले की देशामध्ये राजकीय प्रभुत्व असलेलं नेतृत्व आहे आणि त्यांनी हा अटकाव केलेला आहे विषाणूला. मला सांगायचं 30 जानेवारीला पहिला केस आपल्याकडे दिसून आली आणि लॉकडाऊन आपण 24 तारखेपासून सुरू केलं. मनीषाताईंनी सांगितलं ते खरं आहे की बाहेरून विषाणू आलेला आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांबरोबर तो प्रामुख्यानं आलेला आहे आणि म्हणून केंद्र सरकारची मुख्य जबाबदारी आहे की तिथे आयसोलेशन, तिथे क्वारंटाईन करणं गरजेचं होतं. वेळेमध्ये बाहेरची विमानं किंवा विमानसेवा बंद करायला पाहिजे होती, ती केली गेली नाही. त्यावेळेला पंतप्रधान हे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पचं स्वागत करण्यामध्ये बिझी होते. मी शेवटच्या मुद्द्यावर येतोय. माझं तुमच्या माध्यमातून सरकारला एवढंच सांगणं आहे की आत्ता जे लोक रस्त्याने चाललेले आहेत त्यांच्यासाठी बसेसची ताबडतोबीनं सोय करा आणि त्यांना त्यांच्या बॉर्डरपर्यंत घेऊन जा किंवा आपल्या राज्यात असले तर आपल्या राज्यात त्यांच्या गावी सोडा. हा निर्णय उद्यापासून खरं म्हणजे सरकारने घ्यायला पाहिजे. सरकारने एक चांगला निर्णय घेतला. मेडिकल सर्टिफिकेटसाठी ज्या लाईन लागल्या होत्या आता मेडिकल सर्टिफिकेटची गरज पडणार नाही आणि प्रवास सुरू होताना त्यांचं स्क्रीनिंग केलं जाईल. हा अत्यंत चांगला निर्णय घेतला. मी सरकारचं अभिनंदन करेल. परंतु आता जे चालणारे लोक आहेत त्यांना मात्र तातडीनं दिलासा दिला पाहिजे. ठीक आहे. अमित साटम, लास्ट कॉमेंट पाहिजे जिथे अन्न. अमित साटम, लास्ट कॉमेंट. मी एवढंच सांगू इच्छितो की केंद्र सरकारने हव्या तेवढ्या ट्रेन्स अगदी मुंबईमधून सुद्धा देण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे. महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये 85% तिकिटाचे पैसे सुद्धा केंद्र सरकार बेअर करणार आणि 15% फक्त राज्य शासनाला बेअर करायचे आहेत. आणि महाराष्ट्राने ते अजून बेअर करण्यासाठी त्याची सहमती दर्शवलेली नाही. आणि त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर केंद्र सरकारची मदत घेऊन, रेल्वे मंत्रालयाची मदत घेऊन मुंबईतून आणि आजूबाजूच्या MMR रिजन्स मधनं लवकरात लवकर या ट्रेन सोडल्या जाव्यात. 15% त्याच्यातली जी तिकिटाच्या कॉस्टचे 15% महाराष्ट्र शासनाने जे आहेत ते बेअर करावे. 85% रेल्वे मिनिस्ट्री बेअर करणार आहे. आणि माझी शेवटची विनंती ही राहील
की चीफ सेक्रेटरी आणि म्युन्सिपल कमिशनरकडे महाराष्ट्र सरकार आउटसोर्स न करता काहीतरी राजकीय नेतृत्व दाखवलं तर आपण महाराष्ट्र आणि मुंबई याच्यातनं लवकरात लवकर बाहेर पडू शकतो. ठीक आहे. भाई जगताप, लास्ट कॉमेंट. नाही, असं आहे की याच्यामध्ये एक गोष्ट त्या पत्रकार भगिनीने फार चांगलं सांगितलं की मोठ्या संकटाची खरं सुरुवात आहे. ही गोष्ट खरी आहे की आता जे जाणार आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. मी त्या भानगडीतच पडत नाही. 85% दिल्याचं कुठे आहे? तुमच्याकडे आहे का आशिष? तुमच्याकडे आहे का? नाही ना, मला दिसलेलं नाहीये हो. नाही, कुठंच नाही आहे ते. हे नुसते मी कालही प्रश्न विचारला की राज्याचे गृहमंत्री म्हणतात ट्विट करून की निर्णयाची प्रत कुठं आहे, आदेश कुठं आहे, हे मी सर्वांना विचारलं. मला कालपासून आजवर कोणीच दिलेलं नाहीये. नाहीच आहे असं. त्यामुळे हे जे काही वर तोंड करून बोलतात आहेत त्यांना माझी विनंती आहे ते द्यायला लावा, तसा तो आदेश काढायला लावा. इथे काय चीफ सेक्रेटरीनी ह्याच्यात काय चाललंय ते सोडा. तिकडे वरच्या ह्याच्यामध्ये काय चाललंय तुमच्या नेत्यांच्यात, त्यांच्यामध्ये थोडा समन्वय करा. आणि हे 85% नाहीत. यांनी जसं आपण लग्नाचं वराड पाठवतो ना तसं जाण्याची नाही येण्याची पैसे लावलेले आहेत त्याच्यात. इतके बदमाश आहेत हे रेल्वेवाले. 140 कोटी पीएम फंडाला देतात. लाज वाटायला पाहिजे. तेच पैसे जर समजा या ट्रेनसाठी आणि या लोकांसाठी मोफत केलं असतं तर अजून जगामध्ये त्यांचा वावा झाला. बरं ठीक आहे. पीएम केअर फंडाला जर का भारतीय रेल्वेने 140 कोटी रुपये दिले असतील तर मग पीएम फंडानेच तिकीट भरून द्यावी. आज लाज वाटत नाही का तुम्हाला शिवसेनेची बाजू घ्यायला? ठीक आहे. लाज सर्वांचीच चालली आहे. तुम्हा आम्हा सर्वांची लाज चाललेली आहे. ज्या पद्धतीचं चित्र रस्त्यावरती दिसत आहे प्रत्येकाची लाज निघालेली आहे. हा, मनीषा कांदे, लास्ट कॉमेंट. मला एक कळत नाही की आता आपण हे सगळं बोलतोय, आता नेतृत्वाच्या या गोष्टी करतात. कुठे आहेत रेल्वे मंत्री? मुंबईचे आहेत ना. एक लव अगरवाल सगळं बोलतायत, हेल्थ सेक्रेटरी सगळं बोलतायत, रेल्वेच्या बाबतीत तेच बोलतायत, आरोग्याच्या बाबतीत तेच बोलतायत. कुठे केंद्रीय मंत्रिमंडळ? एक फक्त आमचे नितीन गडकरी जी बोलतायत, काहीतरी सुचवतायत, काहीतरी विजन बोलतायत ते. बाकी मंत्री कुठे आहेत? होम मिनिस्टर कुठे आहेत देशाचे? काहीच नाही. आम्ही पण बोलू शकतो पण आम्हाला आता बोलायचं नाही. सगळं ठीक आहे. 4 महिन्यांनी. कांचन श्रीवास्तव, लास्ट कॉमेंट, स्पेशली ऑन ट्रेन फेयर्स. ट्रेन फेयर पर तो देखिए ऐसा है कि मुझे ऐसा लगता है कि केंद्र सरकार को इस पर बिल्कुल साफ बात आके करनी चाहिए, क्योंकि किसी को कुछ पता नहीं है. अलग अलग टाइप के स्टेटमेंट आ रहे हैं और सारे स्टेटमेंट कॉन्फ्लिक्टिंग है. और जो रेलवे बोर्ड के जो नोटिफिकेशन थे उसमें क्लियरली कहा गया है कि टिकट रेलवे स्टेशन पे नहीं मिलेंगे. इसी लाइन को हाईलाइट करके सब जगह प्रचारित कर रहे हैं बीजेपी के स्पोक्स पर्सन की हमने टिकट नहीं दे रहे हैं. लेकिन उसकी अगली लाइन में उसमें लिखा हुआ है कि ये टिकट जो है राज्य सरकारें देंगी और उसका पैसा लेकर केंद्र को देंगी वापस. इस बारे में अगर सरकार फ्री लेके जा रही होती तो मेरा ऐसा मानना है कि प्रधानमंत्री जी खुद सामने आके इसका ऐलान करते, क्योंकि कोई भी इस तरह का मौका कोई भी प्रधानमंत्री या मंत्री छोड़ता नहीं है. खुद उसको पीयूष गोयल या फिर कोई अमित शाह जी उसको हरी झंडी दिखाते ट्रेनों को, तो निश्चित तौर पे मामला कुछ भी साफ नहीं है और अभी भी क्लियर नहीं है. कई सारे राज्यों में जो गए हैं प्रवासी मजदूर सबको पैसा देना पड़ा है अपनी टिकट का. और सबसे अजीब बात यह है कि इसको साबित करने की जिम्मेदारी अभी मजदूरों को दे दी गई है या फिर पत्रकारों को. बाकी सबने हाथ साफ कर लिया कि हमने लिया नहीं लिया, इतना सब मैस है. और एक चीज और जरूर मैं स्वास्थ्य के मुद्दे पे कहना चाहूंगी, क्योंकि ये सारा इशू जो है कोरोना से रिलेटेड है. इनका टेस्ट कौन करेगा? होम स्टेट करे या उनका होस्ट स्टेट करे, लेकिन कोरोना का टेस्ट इन सारे मजदूरों जिनकी संख्या करोड़ों में है, हमारे पास क्या इतने साधन हैं? क्या हमारे पास इतनी किट्स हैं? क्या हमारे पास इतने लैब्स हैं जो इनको टेस्ट कर पाएंगे? तो ह्यूमैनिटेरियन इशू, इनका लाइवलीहुड इशू, उसके अलावा इनके साथ कोविड-19 का भी इशू बहुत बड़ा है. कुछ ही दिनों में हमें पता चलने वाला. अमित शाह जी जो साइकिल की बात कर रहे थे, जो ब्रेक होने की बात कर रहे थे 21 दिन के लॉकडाउन में, वो शायद ब्रेक नहीं हुआ है. और उसके ब्रेक हुए बिना किस तरह से वापस फिर से सब आवागमन की सुविधा प्रदान कर दी गई, वो सबके सामने है. और जिस तरह से आंकड़े तेजी से बढ़ रहे हैं वो बहुत ही चिंताजनक है. सभी पूरे देश की हम बात करें, हम सिर्फ अलग अलग पॉलिटिकल राज्य लेकर बात नहीं करें तो ज्यादा अच्छा है. ठीक है. लास्ट में
मैं इतना ही कहना चाहूंगा, मला एवढंच म्हणायचं आहे. 2-3 गोष्टी आहेत. काल झी 24 तासनं डॉक्टर संजय ओक यांची मुलाखत घेतली, जे महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत, की ज्यांनी मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर महाराष्ट्रातला हा 7% जो वाढला होता तो 3% आणण्यात मोठी भूमिका बजावलेली आहे. ते असं म्हणालेले आहेत की ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे किंवा जाणली पाहिजे. ती म्हणजे आपल्याला आता करोनासह जगायचं आहे. करोनासह इतर आजार जसे होतात तसं करून आपल्याला जगावं लागेल. नाही तर जसं अर्थचक्र हे रुतलेलं आहे, थांबलेलं आहे, तसंच जीवन चक्र सुद्धा पुढे असंच रुतून पडेल, हे होता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत 137 ते 140 श्रमिक ट्रेन्स, ज्या विशेष ट्रेन्स आहेत मायग्रंट वर्कर्ससाठी, त्या सोडल्या गेलेल्या आहेत भारतीय रेल्वेकडनं. जर का तिकिटांचा वाद इतका पराकोटीला गेला असेल की कोणी पैसे रिम्बर्स करायचे आहे, कोणी पैसे मोजायचे आहेत किंवा त्याचा भार उचलायचा आहे, त्याचा वाद असेल, आणि परप्रांतीय मजूर ज्यांना आपल्या घरची ओढ लागलेली आहे पण त्यांना जाता येत नाहीये, हा मार्ग केंद्र सरकारनंच मोठा भाऊ म्हणून काढला पाहिजे. त्यांनीच आपल्या हाती ही सूत्र घेतली पाहिजे. तरच हा परप्रांतीय मजुरांची जी कैफियत आज आपण मांडण्याचा प्रयत्न केला, त्यातून त्या श्रमिकांची, त्या मजुरांची सुटका होईल. अन्यथा हा प्रश्न, जसं कांचन श्रीवास्तव म्हणाल्या, की हा मानवी समस्येचा प्रश्न आहे. ही मानवी समस्या आहे आणि ती जर का आपल्याला लागली आणि ती सोडवता आली नाही तर त्याचे परिणाम हे खूप दूरगामी असणार आहेत. पुढचे परिणाम त्यावर तर आपण चर्चा केलेलीच नाही. कदाचित आपण त्यावरती उद्या चर्चा करू, की महाराष्ट्र इतर वेळी परप्रांतीयांच्या नावाने बोंबाबोंब करतं. जर का हे परप्रांतीय मजूर महाराष्ट्रातून निघून गेले आणि त्यांनी परत येण्यास नंतर नकार दिला नाही, तर मग महाराष्ट्र जिथे 44% अर्बनायझेशन आहे, नागरीकरण आहे, त्या राज्यात काय होईल? असे अनेक राज्य आहेत. म्हणूनच कर्नाटक सरकारने काल 5 ट्रेन्स परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या थांबवल्या. त्यांच्या बिल्डर लॉबीनी त्यांच्यावरती दबाव आणला असं कळतंय. जर का हे मजूर परत गेले त्यांच्या राज्यात आणि परत आले नाही, तर मग बंगळुरूमध्ये हाहाकार उडेल, सगळे प्रोजेक्ट ठप्प होतील. तसं काहीसं महाराष्ट्रातही होईल का, यावर सुद्धा चर्चा करावी लागेल. ती आपण नक्कीच करू. पण तुर्तास इथंच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.